एकूण पुणे शहरातल्या सर्व ब्राह्मण संस्थांची मिळून ही समिती तयार करण्यात आली आहे आणि या समितीच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेची येणारी जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये ब्राह्मण समाजाचे अधिकाधिक प्रतिनिधी निवडून द्यावे आम्ही आमचं म्हणणं मांडलंय। प्रमुख सर्व नेत्यांना पत्र दिली आहेत आणि आजच्या पत्रकार परिषदेत देखील आम्ही आमचं म्हणणं मांडलं की 16 ते 18% लोकसंख्या पुणे शहरामध्ये ब्राह्मण समाजाची आहे आणि त्या अनुषंगाने ब्राह्मण समाजातील उमेदवारांना सर्व पक्षांनी तिकीट दिली पाहिजे, संधी दिली पाहिजे। यापूर्वी देखील म्हणजे आपण जर विचार केला तर एकेकाळी 22 नगरसेवक, त्यानंतर पुन्हा 16, नंतर आता मागच्या वेळेला 7 अशी करत करत ही संख्या घटत आली आहे। त्यामुळे ब्राह्मण समाजाला डावलण्याचे जे काही काम आहे ते या वेळेला होऊ नये अशी विनंती आम्ही सगळ्या नेत्यांना भेटून केली आहे। समाजामध्ये खूप मोठा अनरेस्ट आहे। हा अनरेस्ट अनेक ठिकाणी लोकांना कशाला मतदानाला जायचं हे आपल्याला कुणाला पाहतच नाहीत किंवा आपला विचारच करत नाहीत। आपण नोटा देऊया अशा प्रकारच्या विचारांपर्यंत हा अनरेस्ट पोहोचलाय आणि लोकशाहीमध्ये हा अनरेस्ट पोहोचू नये। शेवटी लोकशाहीत लोक किती आहेत, लोकसंख्या किती आहे याला फार महत्व आहे आणि ही 16 ते 18% जी संख्या आहे ही संख्या लोकप्रतिनिधित्वामध्ये देखील रिफ्लेक्ट झाली पाहिजे। जर तिथे 16-18% ज्या शहरांची लोक ब्राह्मण समाजाचे आहेत तर तेवढेच नगरसेवक त्या पर्सेंटेज मध्ये नगरसेवक सभागृहात दिसले पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे। आम्ही सगळ्या पक्षांना भेटून ती मांडली आहे आणि सर्वांना आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून आम्ही ही विनंती करतोय की आपण नक्की आम्हाला त्या अनरेस्ट कडे जाऊ न देता उलट एक चांगलं भवितव्य पुणे शहराचं घडवण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त प्रतिनिधी समाजाचे द्यावे, आपण त्यांना तिकीट द्यावी अशी विनंती।